गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग। आज मी ट्रॅव्हल करणार आहे 12051 जनशताब्दी एक्सप्रेसमधून, जी लॉन्च केली गेली होती 12 एप्रिल 2002 रोजी। आणि गाईज, ही ट्रेन आहे ती मुंबई टू मडगावपर्यंत चालवली जाते, मीन्स दादर टू मडगाव, आणि ॲज अ 12051 दादर मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, आणि तिथून रिटर्न येताना तिचा ट्रेन नंबर होतो ॲज अ 12052 मडगाव दादर जनशताब्दी एक्सप्रेस। आणि गाईज, माझ्यासोबत हा बघा तुषार मोरेबाई आहे। सो लवकरच आपण ठाणे स्टेशनला पोहोचू, आणि ठाणे स्टेशनवर आहे आणि 5:55ची ट्रेन आहे, आणि आता 5 मिनिटं ट्रेन यायला। मी आता प्लॅटफॉर्म क्रमांक 3वर आहे, तर चला प्लॅटफॉर्म क्रमांक 5वर। आणि गाईज, ती बघा ट्रेन आली। ॲक्च्युली माझा पहिला डब्बा आहे, सो मी फुल ट्रेन नाही दाखवू शकत। गाईज, आतमधून दरवाजा बंद आहे, आतमधून दरवाजा बंद आहे, त्या तोच डोअर चालू आहे, तो मोरे चल लवकर। आता जस्ट मी ट्रेनमध्ये चढलेलो आहे, आणि मी ज्या सीट्स बुक केलेल्या त्या 2 वीक्स आधी बुक केलेल्या, तेव्हा त्या अवेलेबल होत्या, तर मला कन्फर्म सीट भेटली। पण मोरेचं नंतर कन्फर्म झालं त्याला यायचं, म्हणजे त्याचं नंतर ठरलं यायचं। सो 1 वीक आधी त्याची मी तिकीट बुक केली, तेव्हा वेटिंग लिस्टवर होती, तर ती कन्फर्म झाली, पण त्याचा डब्बा पाठी आणि हा डब्बा पुढे आहे। ह्या गोष्टीच्या बाबतीत जरा सीटिंग अरेंजमेंटसाठी ह्या मित्रांनी मला खूप हेल्प केली, सो थँक्यू मित्रा, ह्या दोघांनी खूप हेल्प केली। हा बघा मोरेबाई इकडे बसलाय, मोबाईल वापरतोय। सो ह्या जर्नीसाठी आम्ही खूप एक्सायटेड आहे। सो हा आहे तो चिपळूणला उतरणार आहे, मी कणकवलीला उतरणार आहे, मी एकदम एंडिंग स्टॉप्सला उतरणार आहे। आता चिपळूण किती वाजता येईल? चिपळूण 9 वाजता। चिपळूण 9 वाजता येईल। आणि गाईस, चिपळूणबद्दल हा जरा काही स्पेशालिटी सांगणार आहे, सो चिपळूणबद्दल सांग, म्हणजे चिपळूणमध्ये काय स्पेशल आहे? चिपळूणमध्ये नाही म्हटलं तरी आमच्या गावात, माझं गाव कुंभारली, माझं नाव अनिकेत बेंडकर। चिपळूणमध्ये प्रसिद्ध म्हणजे आई महाकाली एक मंदिर आहे, जो प्रसिद्ध आहे। ओके ओके, म्हणजे भरपूर ठिकाणून माणसं म्हणजे लोक वगैरे येतात। गाईस, चिपळूणमध्ये ह्याने जसं सांगितलं, आई महाकालीचं जाम मोठं मंदिर आहे, तिथे खूप भक्तजण येतात आणि तिथे खूप फेमस आहे ते। सो चिपळूणला गेल्यावर तुम्ही तिकडे नक्की जा। आणि चिपळूणकरांची भाषा तुम्हाला तर माहिती कशी असते, ते प्रत्येक भाषेच्या पाठी ल लावणारे असतात। रत्नागिरी, कणकवली त्या साईडची भाषा कशी मालवणी, पण चिपळूणकरांची भाषा जरा एकदम अलगच असते। कसं आहे जरा बोलून दाखव। चिपळूणमध्ये अशीच आपली आहे तीच भाषा आपली, पण प्रत्येक अंतरावरती आपल्या सगळ्यांची भाषा वेगवेगळी असते। चिपळूणमध्ये असेल ते गुहागरमध्ये वेगळी, थोडीफार काही ना काहीतरी बदल असतो, थोडासा काय। ओके, थोडासा काय ना काय बदल असतो। काय काय व्हरायटीज पाहिजे ना प्रत्येक गोष्टी, तो बोलतोय व्हरायटीज पाहिजे प्रत्येक गोष्टी, त्याची बात पण खरोखर आहे। गाईज, ॲक्च्युली आता जस्ट ट्रेन पनवेल स्टेशनवर पोहोचली आहे, आणि गाईज ही ट्रेन दादर, ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, भीम आणि मडगाव ह्या स्टेशनवर थांबते। आणि D9 पाठी असणार वाटतं, D9 तो बघा, तो लवकरच आता इथून निघेल। 5 मिनिटाचा हॉल्ट आहे आय थिंक इकडे। गाईज, तो ट्रेन पनवेलवरून निघाली आहे, आणि गाईज ही ट्रेन कोकण रेल्वेच्या रूटमधली सगळ्यात फास्ट ट्रेन आहे। आता नेक्स्ट स्टॉप आहे इथं डिरेक्टली चिपळूण, सो चला चिपळूणवरच भेटू डायरेक्ट। गाईज, ही ट्रेन 543 किलोमीटरचा डिस्टन्स ट्रॅव्हल करते, ते पण फक्त 8 hours आणि 25 minutesमध्ये। आणि जसं की मी सांगितलं, कोकण रेल्वेमधली ही सगळ्यात फास्टेस्ट ट्रेन आहे। सो आताच रोहा येऊन गेला, आता म्हणजे तिथे थांबली नाही, स्किप केलं त्याला। गाईज, तो आता जस्ट ट्रेन दिवाण खवटीवर थांबली। हे त्याचा ॲक्च्युअल स्टॉप नाही, पण ॲक्च्युली क्रॉसिंगला लागली, सो ती थांबली। तो बघा मोरेबाई तिथे डोअरवर आहे, ती बघा समोरून एक नवीन ट्रेन येते, सो लवकरच ती येईल। सो
सो हा बघा माझा युट्यूबवरती चॅनल सर्च मारतोय, हे बघा त्याला चॅनल भेटलंय. हा फोकस होऊ द्या, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब दाखवतो तुला इथे, सबस्क्राईब 2 मिनिटं का कट करते. गाईज सो आता जस्ट ट्रेन चिपळूण स्टेशनवर पोहोचलेली आहे आणि आमचे जे मित्र आहेत त्यांनी आपल्याला खूप कोऑपरेट केलं की आता इथे उतरणार आहे. सो थँक्स भाई. आता चिपळूण येतो काहीतरी चिपळूणला, मग भेटू. ठीक आहे. तर यांच्या बॅगा बघा किती आहेत, हे बघा या त्यांच्या बॅग आहेत. अनिकेत भाई थँक्यू. ह्याने पण खूप कोऑपरेट केलं, सो खरंच थँक्यू. आणि येतो काहीतरी चिपळूणला आणि व्हिडिओ बघ युट्यूबवर टाकतो. गाईज आता जस्ट ट्रेन जिथे थांबली ते ऍक्च्युली मला नाही माहिती कोणतं स्टेशन आहे, बट पुढे स्टेशन आहे. समोरून एक ट्रेन येते आणि त्या ट्रॅकवर पण एक ट्रेन आहे. सो आय थिंक ही जास्त वेळ थांबेल इथे. गाईज तो आता जस्ट ट्रेन निघाली आहे इकडनं. मला वाटलेलं ही जास्त वेळ थांबेल, पण जास्त वेळ काय थांबली नाही. आणि गाईज ह्या ट्रेनमध्ये टोटल 12 सेकंड सिटिंगचे डबे, म्हणजे 12 जे नॉर्मल रिझर्वेशनचे डबे असतात ते, आणि 2 सीसीचे म्हणजेच एसीचे, आणि एक विस्टाडोमचा कोच आहे. विस्टाडोमचा कोच एकदम मागे येतो, कधीतरीच लावला जातो. गाईज आता लवकरच रत्नागिरी येईल. आता काय माहिती पुढे क्रॉसिंगलाही थांबते की नाही ती. आता ही निघाली आहे ट्रेन. सो येस, तिथेच भेटू डायरेक्ट. तो आता जस्ट रत्नागिरी आले आणि रत्नागिरी स्टेशनवर ही ट्रेन थांबलेली आहे. आणि हे बघा इथे. आणि गाईज ह्या ट्रेनचे जे कोचेस आहेत ते 1207 दादर जालना जनशताब्दी एक्सप्रेस ह्या ट्रेन सोबत शेअर केले जातात. आता इकडनं पण लवकर निघेल. जास्त वेळ ही ट्रेन थांबतच नाही कुठे. टाइम कव्हर करायचा ऍक्च्युली. हा बघा इंजिनच्या इथे मी आता आहे सध्या. गाईज सो तुम्हाला काहीतरी मिसिंग वाटत असेल, बिकॉज ह्या भाईने स्पीकर विसरला. स्पीकर असतं तरी एवढ्यात मचवलं असतं फुल डब्बा देणे. काय फुल स्पीकर असलं थोडं जरा कसं एकदम कडकमध्ये फुल गाणं बिणं लावून ट्रॅव्हलिंग होते, पण अजून नाही. जरा ऍक्च्युली माझ्या याचा फिक्स नव्हता, खूप प्रॉब्लेम्स होते म्हणून नाही आणला. पण नेक्स्ट टाइम आणेल मचवला. आणि एवढी फाटे नाही ट्रेनच्या बाहेर फाटते बा. चालते ट्रेन में चढव तर आपण जमता नाही, दूर तोडते नाही आपण. कणकवली स्टेशन आता जस्ट आलेलं आहे आणि ट्रेन एकदम टायमावर आहे, परफेक्ट टायमावर आहे. सॉरी काका. सो चला उतरूया. ट्रेन तर थांबली. गाईज ॲक्च्युली ह्या ट्रेनमध्ये एक कोच आहे जो लास्टला आहे, तो विस्टाडोमचा कोच आहे. त्या कोचची जी प्राइस आहे ती खूप एक्सपेन्सिव्ह आहे. त्याला ॲक्च्युली एक्झिक्युटिव्ह चेअर कार बोलतात आणि ह्यांना CC बोलतात, म्हणजे जे नॉर्मल एसीचे असतात, आणि 2S म्हणजे सेकंड सिटिंगचे नॉर्मल रिझर्वेशन डब्बे. विस्टाडोमचा कोच बोलतात त्याला. हा बघा विस्टाडोमचा कोच. मी एंडिंगला आलो एकदम. आणि गाईज याच्यामध्ये टोटल साईडला ग्लासेस आहेत, आणि मी ह्याचा पण ब्लॉग बनवेल. मान्सूनमध्ये खरी मजा ह्याच्यातनं ट्रॅव्हल करायची. टोटल त्याचे जे व्ह्यू आहे पाठचा पॅनोरॉमिक व्ह्यू आहे. हा बघा, हा व्ह्यू बघा. टोटल पाठून काचा लावलेल्या आहेत. आणि आता ही ट्रेन इकडनं निघेल ऍक्च्युली. आणि ही बघा समोर कोणती तरी दुसरी ट्रेन चालली आहे. कोणती रे ही? मडगाव कोणती?
ती बघा क्रॉसिंग होती वाटतं, जनशताब्दी थांबलेली हिच्यासाठी आणि आता ही पुढे निघून गेली. ही आता ह्याला जाणार, मुंबईला जाणार. आता जस्ट आम्ही कणकवली स्टेशनवर पोहोचलो आहे. आता आम्ही नांदगावला जाणार, नांदगाव रोडला. कारण ॲक्च्युली गाईज ही जी ट्रेन आहे जनशताब्दी एक्सप्रेस, ती एक्सप्रेस असल्यामुळे ती नांदगावला नाही थांबत, ती डायरेक्टली कणकवलीला येते आणि कणकवलीच्या एक स्टेशन आधीच नांदगाव आहे. सो ही बरी पडते, तरी रिटर्न यायला ते बरं पडतं. बाकी ट्रेन्समधून येण्यापेक्षा लवकर पडतं. आणि गाईज ही जर्नी माझी एंड झाली आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचे अजून आणखी जर जर्नी ब्लॉग्स हवे असतील तर सपोर्ट करा, म्हणजेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अजून बनवू शकेल. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर. बाय. आता मी घरी जातो आणि अजून काही कोकणातले ब्लॉग्स तुम्हाला दाखवतो. सो येस बाय. और ट्रिपी एम के का नया गाना भी आ रहा है. सो गाना आ चुका है, बस चेकआउट मारो ट्रिपी एम के, दुनिया रुलाएगी. पार्ट 1 पार्ट 2 भी बहुत जल्दी आए. ओके. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर. बाय बोल तुषार. बाय ब्रो. बाय गाइस.